आपण पाहत आहात लोकप्रबोधन, सर्वसामान्य जनतेचा हक्काचा न्यूज चॅनल। साई धनवर्षा फाउंडेशन समाज भूषण पुरस्कार सन्मानित सोहळा संपन्न झाला। नाशिक येथे 1 मार्च 2026 रोजी साई धनवर्षा फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष श्री संजयजी देशमुख यांनी समाजातील विविध स्तरातील व्यक्तींना सन्मानित करण्याचा मानस निश्चित केला। पत्रकारी व धार्मिक क्षेत्रात दशशतकाधिक काळ पत्रकारिता करणारे डॉक्टर श्याम जाधव, रत्नाचा सन्मान समाज भूषण व सुचिता म्हात्रे, मीनाक्षी अहिरे, मालती इंदवे यांना सन्मानित करण्यात आले। त्यांनी दिव्यांग, शैक्षणिक, अपंग, अंध, सामाजिक विविध संस्था या माध्यमातून त्यांचा योगदान महत्त्वाचे आहे। त्यांच्याच कार्याची दखल घेऊन साई धनवर्षा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री संजयजी देशमुख यांनी त्यांना समाज भूषण देऊन सन्मानित केले। शैक्षणिक, धार्मिक, शासकीय, सांस्कृतिक, पत्रकारिता, आध्यात्मिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना गुणगौरव करून सन्मानित करण्यात आले। हा कार्यक्रम माहेरघर मंगल कार्यालय सिडको नाशिक सिटी भवन शेजारी संपन्न झाला। प्रमुख पाहुणे म्हणून ग्राहक रक्षक समितीच्या संस्थापक अध्यक्ष डॉक्टर आशाताई पाटील, बाळकृष्ण सूर्यवंशी उपाध्यक्ष, मनीषा गांगुर्डे संचालक, सचिव संतोष धात्रक, खजिनदार सारिका देशमुख, संचालक रेखा वाकचौरे, प्रतिभा आहेर, प्रमुख पाहुणे प्रीतीताई सावंत, मिनू धाम, रामराव शिंदे, डॉक्टर ज्योतिताई केदारे, कावेरी घुगे, ॲडव्होकेट अंजली जोशी, कैलास धीरवाणी, सुधाकर जाधव, नाशिक महानगरपालिका, नगरसेवक शिंदे गट, शिवसेना आदी बांधव व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते। पाहत रहा ताज्या घडामोडींसाठी सर्वसामान्य जनतेचा हक्काचा न्यूज चॅनल लोकप्रबोधन मराठी न्यूज नेटवर्क महाराष्ट्र।